पाण्याचा आवाज ऐकायला इतकं मस्त वाटतंय ना, आवाज इतका छान आणि ग्रीन पाणी दिसतं आणि पाणी पण इतकं स्वच्छ आहे, एकदम क्लीन आहे, काहीच घाण नाही. आणि इथे पुढे आलं थोडंसं तर निळं पाणी दिसायला लागलं आणि डोंगर दिसायला लागले मस्त खडक असं, म्हणजे आयलँड टाईप दिसायला लागलं आहे आम्हाला. आणि छोटीशीच आमची बोट आहे, बघितली असेल तुम्ही आता, एकदम छोटी. आणि आम्ही 7-8 जणच आहोत, हार्डलीच मोजूनच आहोत आम्ही, 7-8 जणच आहोत. आणि मस्त पाणी वाटतं, एवढं ब्ल्यू असतं. मोठं होतं. इतक्या लाटा येत आहेत, बट खरंच म्हणजे इतकी कसलीच भीती वाटत नाही बसली होतं ना. लाईफ जॅकेटची गरज वाटत आहे ना काय. पुढे पण अजून आम्ही अशा खूप डेंजर बोटमध्ये बसलो, तर नंतर त्याचं मी व्हिडिओ टाकणारच आहे, तर नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की सांगा. बट असं वाटतं की लाईफ जॅकेट असावं एक सेफ्टी म्हणून आपल्यासाठी, तरी ह्या लोकांनी तरी लाईफ जॅकेट ठेवावे जवळ. तर ही बोट आहे एकदम छोटीशी, तुम्ही बघितली आहे. तर आता आम्ही खाली जातो आहे, अंडर वॉटर कोरल बघायला जातो आहे. तर ही हाफ सबमरीन आणि हाफ बोट होती, त्याच्यामुळे आम्ही खाली कोरल बघायला जातो आणि फिश. बट ही ग्लास जी दिसते ती खूप खराब होती, त्याच्यामुळे आम्हाला काही कोरल वगैरे याच्यातून तर दिसलं नाही. मे बी चुकीच्या वेने आणलं, त्याच्यामुळे आम्हाला या बाजूला कोरल किंवा फिश वगैरे काही दिसले नाही. अदरवाईज एक्सपिरियन्स थोडा चांगला होता आणि खराब पण होता, ग्लास खराब होती त्याच्यामुळे. आणि जी मुलं आहेत ती आता उडी मारणार आहे, वरून जंप मारते. बघूनच शॉक झालो या मुलांनी. लहान मुलं, पण जी युरोप कंट्रीमध्ये जी मुलं आहेत ती स्विमिंगमध्ये एक्सपर्ट असतात.